श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला. स्तवनाचा. दशक 1. समास 1. ग्रंथारंभ लक्षण. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरु समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम. या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम. नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्म विद्येचे निरूपण यात केले आहे. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम. भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निस्संदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यावी, यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय, याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतींमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम. या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती, याचे वर्णन आले आहे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम. मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण, याविषयीचे विवेचन येथे केले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम. नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे किंकदा श्रीराम. या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे.
पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल? तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम. तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता न ये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता श्रीराम. खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. मत्सरे यांसी मिथ्या म्हणती, तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये श्रीराम. जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे, भागवत श्रीराम इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवद वाक्ये यथार्थ निश्चयेसी श्रीराम. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथेची श्रीराम. भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुरभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करत असतो. अभिमान उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम. वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. अशा रीतीने काम क्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांचा पावला मृत्य राहो श्रीराम. जो काम क्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे. अमृत पिढ्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे, पण काम क्रोधास वश झाल्यानेच अमृत पिहूनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. बरे, आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार
जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा, हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. मागा श्रुती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे श्रीराम. ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला आहे, त्या संबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एकसरा श्रीराम. आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तात्काळ फरक पडतो. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम. कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती, ये ग्रंथी श्रीराम. अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञान प्राप्ती होते, हीच याची फलश्रुती होय. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित श्रीराम. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती श्रीराम. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी श्रीराम. जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कुणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्त शुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्व कळल्यामुळे तिची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे श्रीराम. बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्षु बनतात, मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंब केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्ष प्राप्ती करून घेतात. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे श्रीराम. केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे श्रीराम. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान, दुःख शोकादी तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग अर्थात त्रिताप पंचक्लेशादी नष्ट होतात. ऐसे याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच, शिवाय मनास सहज संतोष रूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुंसा, तयास त्यांची प्राप्त श्रीराम. ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. इति श्री दासबोधे
गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त श्रीराम.